नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून आता 2 आठवड्यापेक्षा अधिक काळ लोटलेला आहे आणि जशी अपेक्षा होती निकालानंतर की जे काही यश, निसटतं यश मिळालेलं आहे त्याची नशा महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या 3ही पक्षांना चढणार ही माझी तरी अपेक्षा होती. आणि हळूहळू ती जी नशा चढलेली आहे ती समोर यायला लागलेली आहे. आणि म्हणूनच आपल्याला सर्वाधिक जागा मिळाल्या पाहिजेत, आपणच सगळ्यात मोठा भाऊ आहोत वगैरे वगैरे वादविवाद सुरू झालेले आहेत. किंबहुना नेत्यांमध्ये सुरू झालेले वाद हे विभागवार आणि जिल्हा पातळीवर, महानगर पातळीवर सुद्धा झिरपायला लागलेले आहेत. आणि त्यामुळेच 100 जागा तरी आपल्याला पाहिजेत, सगळ्या मतदारसंघात कामाला लागा असे आदेश पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे. अशा वेळेला आणखीन एक गोष्ट समोर आली की माध्यमातून सुद्धा ह्या जागा वाटपाची चर्चा सुरू झालेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप झाल्याची सुद्धा बातमी झळकून गेलेली आहे. त्याप्रमाणे 3 पैकी एका पक्षाला 105 किंवा दुसऱ्या पक्षाला 95, तिसऱ्या पक्षाला 75 अशा जागा वाटपांचे आकडेसुद्धा आलेत. थोडे कमी जास्त होतील वगैरे वगैरे. पण वरकरणी बघता असा सूर दिसतोय की सर्वाधिक जागा मिळवलेला काँग्रेस पक्ष हाच निर्णायक मोठा पक्ष आहे आणि म्हणून त्याला जागा वाटपामध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या पाहिजेत ही काँग्रेसची अपेक्षा आहे. आणि मी ती गैरलागू आहे असं म्हणणार नाही, गैरलागू आहे असं म्हणणार नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना तर आपण फार मोठी बाजी मारली असं वाटलं तर नवल नाही. अर्थात त्यांना मिळालेली मतं किंवा मिळालेलं यश हे किती तकलादू आहे हे मी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आकडेवारीनिशी सांगितलेलं आहे. पण ते त्यांना समजण्याची किंवा समजून घेण्याची इच्छाही असेल असं मला वाटत नाही. परिणामी त्यांना देखील मोठा भाऊच व्हायचं आहे. किंबहुना आपण मोठा भाऊ आहोत हे सिद्ध करण्यासाठीच त्यांनी 25 वर्षाची भाजपबरोबरची युती मोडली होती. त्यामुळे त्यांनाही सर्वाधिक जागा पाहिजेत. तुलनेने समजूतदार भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने घेतले आणि इथे नेता कसा सुबुद्ध आणि समजदार असावा लागतो याची साक्ष मिळते. कारण शरद पवारांच्या गटाचे प्रवक्ते असल्यासारखे बोलणारे रोहित पवार यांनी सुद्धा जागा वाटपाबद्दल जपून विधान केलेलं आहे की लोकसभेच्या वेळेला आम्ही समजूतदार भूमिका दाखवली, आम्ही पडती बाजू घेतली. जेवढं आम्ही समजून मित्रपक्षांना घेतलं, आता त्यांनी आम्हाला समजून घेतलं पाहिजे अशी भाषा रोहित पवार सारखा तिसऱ्या फळीतला शरद पवारांच्या गटाचा नेता बोलतो. यावरून त्या पक्षाला निवडणुकीत मिळालेलं यश हे नशा होता कामा नये याचं भान आहे, याची जाणीव होते. अर्थात रोहित पवार हे सुद्धा हवेत आहे ते नाकारता येणार नाही. कारण आजपर्यंत शरद पवारांच्या पक्षाला एकत्रित असतानासुद्धा जितकं यश मिळालं नाही तितका मोठा पल्ला रोहित पवारांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे की साहेबांची 85 वर्ष पूर्ण होत आहेत तेव्हा 85 आमदार निवडून येतील एवढ्या तरी जागा आम्हाला लढवायला मिळाल्या पाहिजेत. आणि ज्यावेळेला 85 निवडून आणायचे आहेत त्यावेळेला कमीत कमी 130 ते 140 जागा लढवायला लागतात. स्ट्राईक रेट तुमचा 75 जरी धरला तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपेक्षा 120 ते 130 जागा लढवण्यापर्यंत जाऊ शकतात. हे मी सगळं तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो आहे की वरकरणी कोणी बोलत नसला तरी नाना पटोले
जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी मारलेला टोला जो आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे की जे आकडे येत आहेत किंवा जे आकडे सांगितले जात आहेत ते गंभीरपणे घ्यायचे तर महाविकास आघाडीला 300पेक्षा अधिक जागा लढवायला लागतील. नाना पटोले असं म्हणतात त्या टोला हाच आहे की 288 जागा असताना 300पेक्षा अधिक जागा लढवायच्या असं म्हणणं म्हणजेच प्रत्येकाच्या अपेक्षा या अतिशयोक्त आहेत हे सांगितलं पाहिजे. दुसरीकडे संजय राऊत किंवा आदित्य ठाकरे तर मोकाट सुटलेलेत, पण त्यांच्या पक्षाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुण्यातले कोणी नेते आहेत त्यांनी तर कमीत कमी 8 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत किंवा 8मधल्या 6 जागा मिळाल्या पाहिजेत असा दावा केलेला आहे. वास्तविक पुणे शहरामध्ये ज्या विधानसभेच्या 8 जागा आहेत त्यापैकी एकही जागा गेल्या 2 निवडणुकीत शिवसेनेला अखंड असताना जिंकता आल्या नाहीत. पण आज उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हा किंवा शहर नेत्याला 6 जागा तरी आपल्या हक्काच्या आहेत किंवा त्या मिळाल्याच पाहिजेत असं बोलावंसं वाटतं. तिकडे सांगलीमधून अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे म्हणून जे चंद्रहार पाटील शिवसेना उमेदवार उभे होते आणि ज्यांचा दारुण पराभव झाला त्यांनी पराभवानंतरसुद्धा सांगलीच्या 8पैकी 2 जागा कमीत कमी आम्हाला मिळाल्या पाहिजेत आणि आम्ही त्या लढवणार आहोत, तेव्हा गद्दारी सहन करणार नाही असा इशारा दिलेला आहे. हे सगळं एकत्रित बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की शिवसेना उद्धव ठाकरे गट त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष आणि शरद पवार गट या तिघांची जी युती आघाडी आहे तिला अनपेक्षित यश मिळाल्यामुळे यशाची नशा चढलेली आहे आणि त्यामुळेच अशी भाषा वापरली जाऊ शकते. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या पक्षांनी आणि नेत्यांनी आपलं यश थोडं बाजूला ठेवून देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमदारांना जो सावधानतेचा इशारा दिलेला आहे तो आघाडीच्या नेत्यांनी आणि इच्छुकांनीसुद्धा लक्षात घेण्यासारखा आहे. 1% देखील महायुती आणि महाआघाडी यांच्या मतांमध्ये फरक नाही. 0.3% दोघांच्या मताधिक्यामध्ये फरक आहे. महाविकास आघाडीला फक्त 0.5% किंवा 0.5% याच्यामध्ये अधिक मतं मिळाली आहेत आणि एकूण आकड्यात बघायचं तर फक्त 2 लाख मतं अधिक मिळालेली आहेत. आणि त्याला आपलं अगडबंब यश समजून मतदाराने भाजपला नाकारलं असं समजून जर आघाडीतले पक्ष आणि नेते वल्गना करणार असतील तर 4 महिन्यानंतरचं भीषण अपयश त्यांच्यासमोर हात जोडून उभा आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. लोकसभेच्या निकालातून आणि आकडेवारीतून एक गोष्ट स्पष्टपणे समोर आली की भाजपसाठी किंवा महायुतीसाठी विधानसभेची निवडणूक सोपी राहिलेली नाही. महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांनी आपापल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे आणि योग्य रीतीने पार पाडल्या. त्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे. त्याच्याऐवजी महायुतीमधल्या 3ही पक्षांनी जी घासाघीस केली आणि मतदाराला गृहीत धरलं होतं, मतदाराला समजावण्यापेक्षा प्रचाराच्या काळामध्ये महायुतीतले पक्ष एकमेकांना आणि एकमेकांच्या नेत्यांना समजवण्यातच वेळ वाया घालवत होते. त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागलेले आहेत. अन्यथा 1-1.5% मतं वाढली असती मतदाराला खुश करण्यासाठी किंवा मतदाराला पटवण्यासाठी आणि घराबाहेर काढण्यासाठी. तर हेच निकाल याच्यापेक्षाही वेगळे आणि युतीला सकारात्मक ठरले असते, पण ते झालं नाही. याचं कारण जे आज महायुतीत महाविकास आघाडीमध्ये दावे केले जात आहेत, ह्या जागा आमच्या त्या जागा आमच्या,
यावरून जे दावे प्रतिदावे केले जात आहेत, तीच परिस्थिती महायुतीमध्ये लोकसभेच्या वेळेला पसरलेली होती. प्रत्येक पक्षाला अधिकाधिक जागा हव्या होत्या आणि एका एका जागेसाठी घासाघीस करत निम्मे तरी उमेदवार शेवटपर्यंत निश्चित होऊ शकले नाहीत. त्याचे दुष्परिणाम त्या तीनही पक्षांना भोगावे लागलेले आहेत. आणि म्हणून विधानसभेला सामोरं जाताना आपण किती समजूतदारपणे वागलं पाहिजे. जागा वाटपामध्ये जागा मागताना अधिकाधिक जागा लढवण्यापेक्षा अधिकाधिक जागा जिंकण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत त्याचा उत्तम धडा घालून दिलेला आहे आणि तो धडा फक्त राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी नाही, तर भाजपसहित महायुती आणि आघाडीमधल्या काँग्रेस आणि शिवसेना या दोनही पक्षांसाठी गिरवणं आवश्यक आहे. 21 जागा लढवून उबाठा शिवसेना फक्त 9 जागा जिंकू शकली, तर 28 जागा लढवून भाजप फक्त 9 जागा जिंकू शकली. प्रश्न असा आहे की मग बाकीच्या जागा भांडण्यात वेळ का घालवला? समजा भाजपने 24 जागा घेतल्या असत्या, 4 जागांवर पाणी सोडलं असतं आणि त्यातल्या कमीत कमी 16 जागा निवडून आणल्या असत्या, तरी भाजप राज्यातला मोठा पक्ष झाला असता. तुमच्याबरोबर एकनाथ शिंदेंचा गट, शिवसेनेचा आला, अख्खा गट आला, त्यांच्याबरोबर तुम्ही घासाघीस करत बसलात. त्याच्याऐवजी तो वेळ प्रचारासाठी आणि जनतेमध्ये जाण्यात दवडला असता तर रिझल्ट चांगले आले असते. हे भाजपाने शिकलं पाहिजे. शरद पवारांकडे उमेदवारसुद्धा नव्हते, संघटना नव्हती, मतदारांच्या सदिच्छा आहेत. त्या सदिच्छा फलद्रूप करण्यासाठी शरद पवारांनी उमेदवार शोधून आणले, दुसऱ्या पक्षातून आणले. भाजपपासून नाराज असलेले लोकसुद्धा उमेदवार घेऊन विजयी केले. 10 जागा लढवल्या, 8 जिंकल्या आणि भाजपने 28 लढवून 9 जिंकल्या. म्हणजे 3 पैकी 2 हरले. आणि त्या हरण्याचं कारण सगळ्यात मोठं काय असेल तर जागा वाटपामध्ये वेळ दवडणं, मित्रपक्षांच्या बरोबर सलोख्याने निवडणुकीला सामोरं जाणं राहिलं. आणि आता त्याचीच काय म्हणतात ते पुनरावृत्ती महाविकास आघाडीत होताना दिसते. ह्या जागा आमच्या आहेत, आम्हाला इतक्या मिळाल्याच पाहिजेत. निवडणूक हरण्याची सुरुवात अधिकाधिक जागांसाठी हट्ट धरण्यातून होते आणि त्यासाठी अधिकाधिक वेळ वाया घालवण्यातून पराभवाला आमंत्रण दिलं जात असतं. महाविकास आघाडी लोकसभेच्या यशावर स्वार झालेली आहे, पण विसरली आहे की तीनही पक्षांनी दाखवलेला जो समजूतदारपणा होता त्याचं ते यश आहे. आणि महायुतीचं अपयश एका जागेसाठी किंवा अधिकाधिक जागांसाठी घासाघीस करण्यातून पायावर पाडून घेतलेला धोंडा आहे. आणि या सगळ्या जागा वाटपात शरद पवार अलिप्त बसले होते. त्यांनी 48 पैकी फक्त 10 जागा पदरात पाडल्या, पण 8 निवडून आणल्या. कारण निवडणूक जिंकण्यासाठी लढायची असते हे शरद पवार जाणतात आणि त्यांनी ते कृतीत उतरून दाखवलेलं आहे. भाजप किंवा शिंदे गट या दोघांनी तो समजूतदारपणा दाखवला असता परस्परांमधले वादविवाद वाढवण्यापेक्षा अगदी दक्षिण मुंबई असो, नाशिक असो किंवा आणखीन कुठल्या जागा असोत, या जागांचे उमेदवार घोषित करण्यातच विलंब किती झाला. तिथे पराभव पहिला झालेला असतो, नंतर मतदार तुमचा पराभव करतात. आपण युती किंवा आघाडी आहोत हे मतदारांच्या मनात ठसवणं आवश्यक असतं. त्याच्याऐवजी आपले वादविवाद चव्हाट्यावर आणणं, हेवे दावे चौकात उभे राहून घोषित करणं हे पराभवाला आमंत्रण असतं आणि त्यातून मतदार तुमच्यापासून दुरावतो. त्यापासून अलिप्त राहिले. शरद पवारांनी मोठी बाजी मारली, थोडा सोशिकपणा दाखवला,
मोठा भाऊ असण्याचा अट्टाहास दाखवला नाही. काँग्रेस राज्यातला सर्वात मोठा पक्ष झाला, भाजप सर्वात मोठा होता, त्यावरून किती नंबरवर गेला बघा. सांगण्याचा हेतू हा की महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, त्यांची सगळ्यात पहिलं जर काम करायचं असेल तर जुलै महिन्याच्या आधीच सगळ्यांचं जागा वाटप झालं पाहिजे आणि कुठल्या जिल्ह्यातली कुठली जागा मित्र पक्षांना द्यायची की आपण घ्यायची यावर फायनल झालं पाहिजे. आणि पुढचे 2-3 महिने तिन्ही पक्षांच्या मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र नांदून निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी करण्याची सवड दिली पाहिजे. नेत्यांचे अहंकार कार्यकर्त्यांना मातीमोल करतात, याचा पुरावा म्हणूनच लोकसभेच्या निकालांकडे बघितलं पाहिजे. जागा वाटप हा नको तितका तिढा होता कामा नये. हाच लोकसभेच्या निवडणुकींनी शिकवलेला महायुतीला धडा आहे. अगदी महाविकास आघाडीसाठी सुद्धा धडा आहे. फक्त शरद पवार तो धडा शिकलेत. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.